Welcome to students. We are studying about the evolutionary biology, that is unit second. In this first point, we studied the history of life in the last time. And second topic, that is introduction to evolutionary theories. So this second topic is deleted in this year for the COVID 19. And third topic is direct evidences of the evolution. इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. कुठल्याही प्राण्यांचं किंवा माणसांचं उत्क्रांती कशी झाली ह्याची एव्हिडन्सेस आपण बघणार आहोत. There are many evidences which support the theory of organic evolution. तर आपण ऑर्गॅनिक एव्होल्यूशन फॉलो करतोय. आता ही ऑर्गॅनिक एव्होल्यूशन्स कशी झालेली आहेत यांची एक आपण एव्हिडन्सेस घेतोय. सम ऑफ दीज एव्हिडन्सेस आर दी ॲनाटॉमिकल, म्हणजे बॉडीचं ॲनाटॉमी कसे असेल, स्ट्रक्चर कसं असेल, साईज कसं असेल. देन फिजिओलॉजिकल, एम्ब्रिओलॉजिकल अँड paleontological evidences. The paleontological means that is the study of fossils is nothing but the paleontology. Here we will consider paleontological evidence. Paleontology is the study of fossils. Fossils are the preserved remains or prints of past ancient life. तर फॉसिल्स म्हणजे काय, आधीची जी प्रिंट्स होती किंवा काही भाग तशीच राहिलेले आहेत त्याला आपण फॉसिल म्हणतोय. दी फॉसिल्स प्रोव्हाइड कनेक्टिंग लिंक्स ॲज वेल ॲज पेडिग्री रेकॉर्ड्स ऑफ मेनी ॲनिमल्स. आता ह्या फॉसिल्समधून आपल्याला काय मिळणार आहे, कशासाठी, तर ह्याच्यामधून एक आपल्याला कनेक्टिंग लिंक मिळणार आहे. म्हणजे कोणत्या प्राण्यापासून कोणतं तयार झालेलं आहे. आणखीन एक पेडिग्री मिळणार आहे, पेडिग्री रेकॉर्ड. पेडिग्री म्हणजे वंशावळ, याच्यावरून आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक परफेक्ट एक्झाम्पल म्हटलं तर दॅट इज दी आर्किओप्टेरिक्स. आता आपण जर हा फॉसिल रेकॉर्ड बघितलं, ही आर्किओप्टेरिक्स नावाचं एक प्राणी आहे. आता ह्या प्राण्यावरून काय समजते, इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड एव्ज. म्हणजे रेप्टाईल्स आणि एव्ज ह्याच्यामधलं एक कनेक्टिंग लिंक दाखवते. आता रेप्टाईल्स म्हणजे काय, सरपटणारे प्राणी, एव्ज पक्षी. ही जी पक्षी आहेत ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्यापासून किंवा लिझार्डपासून कसं तयार झालेलं आहे ही एव्हिडन्स दाखवते. आता ह्याच्यातली काय रेप्टाईल्स काय कॅरेक्टर्स आहेत या बघा. ह्याचं चोच आहे, बीकमध्ये काय आहेत, टीथ आहेत. हे काय इंडिकेशन करते, दॅट इज द कॅरेक्टर ऑफ दी लिझार्ड. म्हणजे चोचेमध्ये दात असणं ही लिझार्डची कॅरेक्टर्स आहे. आणि ही पिसं असणं, फिदर्स असणं हे बर्ड्सचं कॅरेक्टर आहे. म्हणजे ह्याच्यावरून असं सिद्ध होते की ही जी बर्ड्स आहेत, सध्या जी मॉडर्न बर्ड्स आहेत, ही कशापासून तयार झालेली आहेत, ही लिझार्डपासून तयार झालेलं आहे. सो दिस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन दी लिझार्ड अँड एव्ज. अँड ऑल्सो सेव्हरल रेकॉर्ड्स ऑफ मॉडर्न डे ॲनिमल्स, दॅट इज लाईक हॉर्स, इज अवेलेबल इन दी फॉर्म ऑफ फॉसिल्स. म्हणजे घोड्यांचं वंशावळसुद्धा
त्या फॉसिल रेकॉर्डवरून काढता येते. देन यू विल सी टाईप्स ऑफ फॉसिल्स. आता ह्या फॉसिल्समध्ये 2 प्रकार आहेत. एक अनअल्टर्ड फॉसिल्स आणि दुसरं अल्टर्ड फॉसिल्स. सो फर्स्ट वी सी दी अनअल्टर्ड फॉसिल्स. अनअल्टर म्हणजे काय, त्यात काही बदल झालेले नाही आहेत. इन दिस टाईप दी होल बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम्स आर फाउंड वेल प्रिझर्व्ड. म्हणजे बॉडी आहे तशी प्रिझर्व केलं जाते. दी प्रिझर्वेशन इज सो नाईस दॅट देर इज व्हेरी लिटल ऑर नो अल्ट्रेशन ॲट ऑल. म्हणजे ह्या प्रिझर्वेशनमध्ये काही किरकोळ बदल किंवा काही बदल होत नाही. हाय तशी बॉडी फॉसिलाइज्ड केलं जाते. दी बेस्ट एक्झाम्पल इज वुली मॅमॉथ. वुली मॅमॉथ म्हणजे you see the animal, that is woolly mammoth, about 25,000 years old frozen elephant like woolly mammoths were found buried in ice in Siberia. आता ही woolly mammoth कसा आहे, हत्तीसारखा प्राणी आहे आणि ही सायबेरियामध्ये बर्फामध्ये हाय तशी गाडली गेलेली आहे. ही कधीची आहेत, 25,000 वर्षापूर्वीची आहे. अँड सेकंड एक्झाम्पल इज दी इन्सेक्ट्स ट्रॅप्ड इन एम्बर. आता ही एम्बर म्हणजे काय, दी फॉसिलाइज्ड रेझिन ऑफ कोनिफर्स इज कॉल्ड ॲज दी एम्बर्स. म्हणजे प्लांट्सपासून तयार झालेलं ही एम्बर आहे. म्हणजे हार्ड रेझिनसारखं आहे. वेन ॲन इन्सेक्ट गेट्स ट्रॅप्ड इन रेझिन अँड वेन सच अ रेझिन गेट्स फॉसिलाइज्ड टू फॉर्म ॲन एम्बर, देन द इन्सेक्ट ट्रॅप्ड इन इट गेट्स कन्वर्टेड इन टू अनअल्टर्ड फॉसिल. आता एम्बर म्हणजे प्लॅन्ट्सपासून तयार झालेलं एक लिक्विड आहे आणि तो ट्रान्सपरंट लिक्विड आहे. ज्यावेळेला इन्सेक्ट्स त्याच्याकडे ॲट्रॅक्ट होतील खाण्यासाठी, कारण तो प्लांट मटेरियल आहे आणि तिथं गेल्यानंतर तो त्याच्यामध्ये अडकलं जाते, ट्रॅप होते आणि ट्रॅप झाल्यानंतर तो इन्सेक्ट हाही तसाच राहतो आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज दी इन्सेक्ट ट्रॅप इन एम्बर. देन दी अल्टर्ड फॉसिल्स म्हणजे काही ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत ह्या फॉसिल्समध्ये. दीज आर दी फॉसिल्स इन विच सर्टन चेंजेस ऑर अल्ट्रेशन्स हॅव टेकन प्लेस इन दी मॉर्फॉलॉजिकल ऑर ॲनाटॉमिकल आस्पेक्ट्स ऑफ दी ओरिजिनल ऑर्गॅनिझम. ह्या फॉसिलमध्ये काही चेंजेस झालेले आहेत, अल्टर झालेले आहेत. कशामध्ये, मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकलसुद्धा. अँड देर आर टाईप्स ऑफ दी अल्टर्ड फॉसिल्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. फर्स्ट वन इज दी पेट्रिफाईड फॉसिल्स. The name derived from the Greek word that is the petra means rock. These fossils are hard, rock-like and hence are called petrified fossils. ही हार्ड रॉक सारखी आहेत, त्यासाठी याला पेट्रिफाईड फॉसिल्स म्हटलेलं आहे. इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल अँड देन रिप्लेसमेंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर बाय इनऑर्गॅनिक मिनरल्स. म्हणजे आतलं जे मटेरियल आहे ते काढलं जाते आणि बाहेरचं जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये जातं. दिस रिप्लेसमेंट टेक्स प्लेस मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल ग्रॅज्युअली. म्हणजे हाय काय लगेच काढलं जात नाही, हळूच एक एक मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल बाहेर काढलं जाते.
There are about 20 mineral substances cause known to cause petrification. म्हणजे आतलं बाहेर काढलं जाते आणि बाहेरची जी मिनरल्स आहेत ती आत जातात आणि जवळजवळ 20 मिनरल्स आहेत. त्याच्यातली कॉमन म्हणजे सिलिका, कॅलाइट, देन कॅल्साइट, देन डोलोमाइट, पायराइट अँड दी लायमोनाइट. ही काही एक्झाम्पल्स आहेत. The most common petrified fossil is the silicified wood. Such fossils show many external as well as the internal details. Then the second type is the carbonization. It is a process of incomplete chemical decomposition of organic matter, reducing it to a carbon residue. Buried stem, leaves, etc. undergo dehydration and decomposition. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे काही स्टेम्स आणि लीव्स ही तसंच गाडलं जाते आणि हळूहळू ती डिकम्पोज होते आणि तिथून नाहीसं होते. During this process, it loses nitrogen, oxygen and hydrogen. ह्या प्रोसेसमध्ये काय होते, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन ही लॉस होते. सायमल्टेनियसली रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ कार्बन इज इन्क्रीज्ड. ह्याच्यामध्ये नंतर हळूहळू काय होते, हे कार्बन मटेरियल इन्क्रीज होते. Hence, this process is also called as the carbonization. The formation of coal begins with the process of carbonization. कोळसा, आता ह्याचं उदाहरण बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोळसा, दॅट इज कोल. Then molds and casts. Sometimes a dead organism gets buried in mud and gradually the mud gets converted into a sedentary rock. म्हणजे बऱ्याच वेळेला ॲनिमल्स डेथ झाल्यानंतर त्याच्यामध्ये कशामध्ये मातीमध्ये गाडलं जाते आणि हळूहळू जी आतलं माती आहे ती काय होती, इट बिकम्स or converted into a sedentary rock. Meanwhile, there is disintegration of the internal parts of the organism and this material gets washed out. म्हणजे हळूहळू ते जे मटेरियल आहे, डेथ झालेलं प्राण्यांचं अवयव आहे, ते काय होते, हळूहळू डिसइंटिग्रेशन होते आणि धुवून जाते. दिस लिव्स बिहाइंड अ कॅव्हिटी. म्हणजे हा आतलं वॉश होऊन गेल्यानंतर आतमध्ये जी पोकळी राहते. बट ड्युरिंग दिस द एक्सटर्नल फॉर्म गेट्स मेंटेन. म्हणजे बाहेरचा जो शेप आहे तो तसाच राहतोय. दिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ अ मोल्ड. ह्याला मोल्ड म्हणायचं. म्हणजे डेथ झाल्यानंतर वरनं मातीचा कवर झालं आणि आतलं हळूहळू सडून गेलेलं आहे आणि बाहेरचा शेप तसाच राहिलेला आहे. दस दी मोल्ड रिटेन्स ट्रू कॉपी ऑफ दी शेप अँड साईज ऑफ दी ऑर्गॅनिझम. ह्यालाच आपण काय म्हणतोय, मोल्ड म्हणतोय. समटाईम्स इन दी मोल्ड वॉटर विथ मिनरल्स पर्कोलेट्स इनसाइड. आता आत जी पोकळी तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये काय होते, हळूहळू पाणी आणि काही मिनरल्स आतमध्ये पर्कोलेट होतात, म्हणजे आत जातात. ग्रॅज्युअली दी इंटिरियर ऑफ दी मोल्ड गेट्स फिल्ड विथ अ मिनरल. आता ही जी पोकळी आहे ही त्या मिनरलनं भरलेलं आहे. दिस मिनरल गेट्स हार्डन. आता हे आत गेल्यानंतर ही मिनरल हार्ड होते अँड दिस इज नथिंग बट दी फॉर्मेशन ऑफ कास्ट.
ह्यालाच आपण कास्ट म्हणतोय. म्हणजे काय झालं, आतमध्ये मोल्ड तयार झालं सुरुवातीला, नंतर कास्ट. When from a mold cast is obtained using a suitable material like plaster of Paris, the cast indicates the form of the future of dead organism. आपण सध्या ती तयार करतोय, दॅट इज दी प्लॅस्टर ऑफ पॅरिस. त्या मटेरियलनं आपण कास्ट तयार करतो. आता इथं बघा, मोल्ड आणि कास्ट म्हणजे काय आणि कसं तयार होते. हे जे आहे हे डेड ॲनिमल आहे. हळूहळू काय होणार, आतलं जे मटेरियल आहे हे डिसइंटिग्रेशन होणार आणि इथं आता कॅव्हिटी तयार झालेलं आहे. ह्या आतलं कुजून गेल्यानंतर कॅव्हिटी तयार झालेलं आहे आणि ह्या कॅव्हिटीमध्ये हे बाहेरचं मटेरियल किंवा मिनरल्स आतमध्ये एंट्री केलेलं आहे आणि हे आत गेल्यानंतर इथं सॉलिड स्टेटमध्ये तयार होते. अँड दिस इज नथिंग बट दी कास्ट. नेक्स्ट वन इज दी इम्प्रिंट्स. Imprints are nothing but the impressions which are found in sedentary rocks. That is, leaf imprints of several plants are found in many parts of the world. Imprints म्हणजे काय, प्रिंट. आता काही सेडेंटरी रॉक्स असते त्याच्यावरती पानं पडली आणि तशीच त्यांची प्रिंट तयार होते, त्याला इम्प्रिंट्स म्हणायचं. दॅट इज समटाईम्स अ लीफ फॉल्स ऑन मड. दिस लीफ लिव्ज द इम्प्रेशन ऑफ इट्स शेप, साईज, वेनेशन एटसेट्रा. म्हणजे त्या चिखलावरती किंवा मातीवरती पान पडल्यानंतर त्याचं इम्प्रेशन तयार होते. आता ह्या इम्प्रेशन जर बघितलं, ह्या पानाचं शेप समजते, साईज समजते आणि त्याचं फेनेशन हे सुद्धा समजते. दी लीफ देन गेट्स कम्प्लिटली डिसइंटिग्रेट. त्यानंतर हे पान हळूहळू नाहीस होते, डिसइंटिग्रेट. बट व्हेन सच अ मड लॅटर ऑन गेट्स कन्वर्टेड इंटू अ सेडेंटरी रॉक, the impression remains forever in the form of imprint. म्हणजे ही माती जी आहे, ही मातीचं नंतर कन्वर्शन कसं होते, हार्ड रॉकमध्ये होते, दॅट इज सेडेंटरी रॉक. आणि ह्याच्यावरून हे लक्षात येते की दिस इज द इम्प्रिंट्स ऑफ दी प्लॅन्ट्स. म्हणजे त्या लीवचं साईज, शेप आणि फेनेशन ही अभ्यास करता येते. Then the trace fossils. A geological record of any biological activity is called trace fossils. These fossils reveal some behavioral aspect or activity. Trace fossils are also called ichnofossils. Ichno means IKNOS. Ichnos means trace. Any peculiar marking like scratch of a nail on wood. वूडवरती नखानं कोरलेलं स्क्रॅच. देन footprints. Then cave paintings, tracks, trails, burrows, stone tools, then gastroliths and the caprolites. आता ही गॅस्ट्रोलिथ्स आणि कॅप्रोलाइट्स म्हणजे काय. गॅस्ट्रोलिथ्स आर नथिंग बट दी स्टोन्स पर्पजली स्वॅलोड बाय सर्टन ॲनिमल्स टू ग्राइंड दी फूड. म्हणजे काही स्टोन जी आहेत ती काही ॲनिमल्स गिळतात, दॅट इज फॉर दी फूडबरोबर गिळतात ग्राइंड करण्यासाठी, टू ग्राइंड दी फूड. गॅस्ट्रोलिथ्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्टमक स्टोन्स. त्याला स्टमक स्टोनसुद्धा म्हटलं जाते. दी गॅस्ट्रोलिथ्स आर स्मूथ, राउंडेड and appear polished.
एक्झाम्पल, क्रोकोडाईल्स ऑल्सो यूज गॅस्ट्रोलिथ्स टू ग्राइंड दी फूड. आता ही क्रोकोडाईलसुद्धा ह्या गॅस्ट्रोलिथचं वापर करतात. फॉसिल्स ऑफ सर्टन डायनोसॉर्स लाईक दी प्लिस्टोसॉरस आर फाउंड विथ दी गॅस्ट्रोलिथ्स. म्हणजे ह्याची फॉसिल्स रेकॉर्डसुद्धा सापडलेले आहे. When a fecal matter gets fossilized, it is called as the coprolite. त्यालाच कोप्रोलाइट म्हटलेलं आहे. The size of coprolite can indicate the size of the ancient organism. त्याच्यावरून त्या ancient organismचं साईज काढता येते. The analysis of a coprolite can throw light on the dietary habit of the ancient ऑर्गॅनिझम. ह्याच्यावरून त्याचं डाएट काय असेल ह्याचा अभ्यास करता येतो.